श्लोक 14. प्रशांतात्मा विगतभिर्ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. अर्थ: भीती न बाळगता शांत अंतःकरणाने ब्रह्मचर्य व्रत पाळून व मनाचे संयमन करून माझ्याच ठिकाणी चित्त लावून तन्मय होऊन योगयुक्त व्हावे. माझ्याच ठिकाणी म्हणजे भगवंताचे ठिकाणी, कारण ह्या सगळ्या गोष्टी भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: प्रशांतात्मा, साधकाने स्वतःला शांत ठेवावे, मन चंचल होऊ देऊ नये, साधन काळात मनाला व्यग्र होऊ देऊ नये. यासाठी सर्व व्यवहारातून मन हळूहळू काढून घ्यायला पाहिजे. प्रत्येक व्यवहार शुद्ध करायचा ही युक्ती ठरवून करावी लागते. नित्य अभ्यासाने ते प्राप्त होते. अशाने मनाला आपोआपच शांती प्राप्त होते. इथे प्रत्येक व्यवहार शुद्ध करायचा आहे ही गोष्ट अगदीच म्हणजे मनाशी ठरवूनच करावी लागते, कारण की आपल्या प्रत्येक व्यवहार तसा असतोच असं नाही. आपल्याला व्यवहारात वागताना काही वेळेला जशी प्राप्त परिस्थिती असते तसे आपल्याला वागावे लागते, म्हणून इथे मुद्दाम ठरवून करावी लागते असे सांगितलेले आहे. विगत भी, निर्भयपणे साधन काळात विविध कल्पना तरंग मनात उठत राहतात. भीती वाटते, उदासीनता येते, मन निराश होते, हताश होते. पण असे काहीही झाले तरी साधकाने आपली साधना मात्र सोडू नये. साधनेत जेवढी प्रगती जास्त तेवढी विघ्ने सुद्धा अधिक त्रास देतात. अशा वेळी न घाबरता आपला अभ्यास सुरू ठेवावा. असे सांगतात की व्यंकटेश स्तोत्राचे पारायण करायला बसलं तर असे भीतीदायक विविध अनुभव येतात. अशा वेळी न घाबरता ते सुरू ठेवले तर आपल्या इप्सित प्राप्त होते. ब्रह्मचारी व्रते स्थितः. ब्रह्मचर्य हा योग साधनेचा पायाच आहे. त्याचे पालन केलेच पाहिजे. ब्रह्मचर्याचे बल नसेल तर अनेक आपत्ती या मार्गात येऊ शकतात. ब्रह्मचर्य म्हणजे केवळ वीर्यरक्षण एवढाच मर्यादित अर्थ इथे अपेक्षित नाही, तर कोणत्याही भोग्य विषयाकडे प्रवृत्ती नसणे. तर प्रवृत्ती केवळ ब्रह्माचे ठिकाणी संचार करीत असेल म्हणजेच ब्रह्मरूप होऊन राहणे. मनात अब्रह्मचर्याचा कोणताही विकार उत्पन्न न होणे. बालकाप्रमाणे मनाची सहज स्थिती असायला हवी. अखंड ब्रह्मचर्यात संपूर्ण वासनांचा लय अपेक्षित आहे. सर्वसाधारण जननेंद्रियाच्या निग्रहाला ब्रह्मचर्य असे म्हणतात, पण ते अंशात्मक असते. प्रापंचिक माणूस भोगरूप असतो. त्याचे जीवनाला भोगचर्या असेही म्हणतात. माणूस अशी भोग लालसा सोडून ब्रह्माशी एकरूप होईल तेव्हा तो पूर्ण ब्रह्माचाही म्हणावा. ब्रह्मचर्याचा हा उदात्त अर्थ लक्षात घेता श्रीकृष्ण, आपले ऋषी मुनी, अगदी अर्जुन सुद्धा ब्रह्मचारीच होता. ब्रह्माप्रमाणे आचार करणारा तो ब्रह्मचारी. मग यात स्त्री पुरुष संबंध येतो. वंशवृद्धीसाठी किंवा अनिवार्य इच्छा झाली असता असा संबंध वैवाहिक जीवनात करण्याची शास्त्राची परवानगी आहे. या संदर्भात अश्वत्थामा व अर्जुन यांची हकीकत लक्षात घेतली तर वरील प्रमाणे अर्थ लक्षात येईल. रूढ अर्थाने अश्वत्थामा ब्रह्मचारी होता आणि अर्जुन नव्हता, पण ब्रह्मास्त्राचे संपूर्ण ज्ञान अर्जुनाला होते. म्हणजेच ब्रह्मास्त्र सोडणे व परत घेणे ही गोष्ट ब्रह्मचारी व्यक्तीच करू शकत असते. मात्र अश्वत्थामा ब्रह्मास्त्र सोडणे जाणत होता, परंतु ते परत घेणे त्याला ठाऊक नव्हते. तो तसे करू शकत नव्हता. महाभारतात सौसिक पर्व 15 मध्ये या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. सौतिक पर्व
रामकृष्ण परमहंस सुद्धा सामान्य संसारिक लोकांना एक दोन अपत्याचे प्राप्तीनंतर अशा प्रकारचे ब्रह्मचर्याचे पालन करावयास सांगायचे. कारण ते म्हणायचे की सर्वसामान्य लोकांना असे ब्रह्मचर्य म्हणजे असा शरीर उपभोग न घेता राहणे खूप अवघड असते, पण त्याच्यावर संयमन करणे त्यांना हळूहळू शक्य असते. मनसंयम्य म्हणजे मन एकाग्र करणे. संयम म्हणजे सम्यक यमन. सम्यक यमन मन चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवणे. 12व्या श्लोकात तत्रैकाग्रम मनः कृत्वा असे सांगितले आहे. मन एकाग्र झाले की संयम करता येतो. एरवी मन सतत भटकत असते. ते एका जागी एका परब्रह्म विषयावरच स्थिर करणे. ज्याचे मन स्थिर नाही तो योग साधन करू शकत नाही. म्हणून मनाचा संयम करण्याचा अभ्यास हवा. आणि समर्थांनी या सर्व गोष्टी आपल्याला मनोबोधात सुद्धा सांगितलेल्या आहेत. मच्चित्त माझ्याकडे म्हणजे परमेश्वराकडे चित्त लावावे. येथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की त्याने आपले सर्व चित्त त्याचे ठाई लावावे. त्याचे म्हणजे श्रीकृष्णाचे ठाई लावावे, तरच त्याचे मध्ये त्याचे गुण उत्पन्न होतील. म्हणजे साधकाला ब्रह्मपद मिळवायचे असेल तर त्यांनी ब्रह्माचे गुण अंगी बाणवायला लागतात. मतपर परमेश्वराविषयी तत्पर असणे. इतर विषयांचे चिंतन न करता केवळ परमेश्वराचे चिंतनातच मन लावावे म्हणजेच मतपर होणे आहे. येथे जागृती व स्वप्न दोन्हीमध्ये भगवंताकडे आपले चित्त एकाग्र करावे. अशी एकता झाली तर योग साधन उत्तम प्रकारे होते. याप्रमाणे युक्त आसित योग साधनेत स्वतःला प्रवृत्त करावे. अशा प्रकारे वर वर्णन केल्याप्रमाणे साधकाने साधन केले तर तो ती परमोच्च स्थिती प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणजेच तो ब्रह्मपद प्राप्त करून घेऊ शकतो असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 15. युञ्जनेवं सदात्मानै योगी नियतमानसः शान्तिर्निर्वाणपरमां मत्संस्थाम् अधिगच्छति. अर्थ, ज्याने मनाचे संयमन केले आहे असा योगी याप्रमाणे सर्वदा अंतःकरण स्थिर ठेवू लागला असता मोक्ष पर्यवसायी अशी मत्स्वरूप शांती त्याला प्राप्त होते असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण. मनाला संयमित करणारा योगी याप्रमाणे नेहमीच आत्मस्वरूपात रममाण असेल तर माझ्यात असणारी मोक्षरूपी परमशांतिमय अवस्था त्याला प्राप्त होते. मतसंस्था यामध्ये मत आला आहे. श्रीकृष्ण स्वतःचे उदाहरण देऊन इथे सांगत आहे की त्याचे जवळ मनाची परमशांती होती. तो कोणत्याही बाह्य गोष्टीमुळे कधीही विचलित होत नसे. त्याने जीवनभर अनेक गोष्टी केल्या, राजकारण केले, अनेक युद्धे केली. कधी जय झाला तर जरासंधाने मथुरेवर वारंवार केलेले हल्ले लक्षात घेतले तर ते आक्रमण टाळण्यासाठी आणि मथुरेच्या लोकांना त्याचा उपद्रव होऊ नये यासाठी त्यांनी मथुरेतून पलायनसुद्धा केले. त्याच्याचमुळे त्याला रणछोड असे सुद्धा एक नाव प्राप्त झालेले आहे. पण अशा कोणत्याच स्थितीत त्याने आपल्या मनाची शांती कधीही ढळू दिली नाही. कुरुक्षेत्रावर होणाऱ्या लढाईत त्याला अनेक प्रियजनांचे मृत्यू समोर दिसत होते. सर्व विनाशाची त्याला कल्पना प्रथमपासूनच होती. म्हणून तर युद्ध न होण्यासाठी त्याने प्रयत्नसुद्धा केले. परंतु युद्ध अटळ आहे हे ठरल्यानंतर तो अगदी शांत चित्ताने त्या सर्व गोष्टीसाठी सिद्ध झाला. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शांतपणे विचार करून मगच केली. गोकुळातून मथुरेला जाताना त्याने दुःख केले नाही किंवा गोकुळातील रम्य आठवणी काढत त्याने कधी खंत केली नाही. इतकेच काय तर एकदा गोकुळ सोडल्यानंतर त्याने तिथे पुन्हा कधीही पायसुद्धा ठेवला नाही. शांत मनाचे हे बाह्य लक्षण आहे. श्रीकृष्ण तर योगेश्वर आहेत आणि योग साधनेने त्यांनी ही अशी शांतीसुद्धा प्राप्त केलेली होती. माझे याचा अर्थ ज्याला आपण मी म्हणतो तो देह नाही, तर माझे म्हणजे आत्म्याचे. जेव्हा आपण इतर कोणाशीही जोडलेले नसतो
तेव्हा आपल्यातील मीशी म्हणजे आत्म्याशी युक्त असतो. अशा वेळी खूप शांती मनाला प्राप्त होते. गाढ झोपेत किंवा गाढ झोपेनंतर अशी अवस्था आपल्याला अनुभवाला येते. परमशांती ही समाधीमध्ये अनुभवता येते. ती परम म्हणजे अतिशय उच्च अशा दर्जाची असते. श्लोक 10 ते 15 मध्ये योग साधनाच्या साधन मार्गाचे जे वर्णन केलेले आहे ते थोडक्यात पुढील प्रमाणे आहे. 1. शुद्ध पवित्र एकांत स्थानी एकट्याने गुरुचे मार्गदर्शनाखाली साधना करावी. 2. ऐहिक सुखोपभोगाचा त्याग करावा. मनापासून त्याची इच्छा सोडावी. 3. भोग साधनांचा संग्रह करू नये. 4. इंद्रियांचा संयम करावा. 5. दर्भ, कृष्णाजी, धूतवस्त्र यांचे स्थिर आसनावर बसावे. 6. सर्व शारीरिक क्रियांचे संयमन करून मनाची एकाग्रता वाढवावी किंवा करावी. 7. शरीर, मान व मस्तक समसूत्रात ठेवावे. दृष्टी नासिकाग्रावर स्थिर ठेवावी. 8. स्वतःला शांत ठेवावे. व्यवहारात शुद्धता असली की मन शांत राहते. 9. कोणत्याही गोष्टीचे भय बाळगू नये. माणसाने निर्भय असावे. 10. ब्रह्मचर्याचे पालन करावे. 11. इंद्रियांबरोबरच मनाचा संयम सुद्धा महत्त्वाचा असतो. आणि 12. भगवत परायण व तत्पर असावे. अशा प्रकारे योग साधन करणारा मोक्षरूप अशी परमशांती प्राप्त करून घेतो असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आणि इथे आपण थांबूया. श्लोक 16. नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. अर्थ: अर्जुना, पुष्कळ खाणाऱ्याला, खूप जागरण करणाऱ्याला योग साध्य होत नाही. तसेच मुळीच न खाणाऱ्याला म्हणजे उपवास करणाऱ्याला आणि खूप झोपणाऱ्याला सुद्धा योग साध्य होत नाही असे भगवंत सांगत आहेत. विवरण: अत्यश्नतः योगाः न. अतिशय भोजन करणे म्हणजेच खूप खाणे, यामुळे योग साधनेत व्यत्यय येतो. कारण खूप खाल्ल्याने प्राणायाम नीट करता येत नाही. शिवाय अपचन होऊ शकते. शरीर स्वास्थ्य बिघडते. शरीराची चपळाई कमी होते. अनारोग्य झाल्याने माणूस काहीच करू शकत नाही. थोडक्यात अतिभोजनाने ध्यानधारणा, आसनयोग, यमनियमांचे पालन, ब्रह्मचर्य या सर्वच गोष्टी अशक्य होतात. म्हणून अतिभोजन हे योग साधनेतील विघ्न समजावे. खरे तर अतिभोजन हे रोजच्या दैनंदिन जीवनात सुद्धा योग्यच नसते. अनश्नतः जाग्रतः अतिस्वप्नशीलस्य. उपवास करणे, जागरण करणे किंवा अधिक झोपणे सर्वच हानिकारक असते. उपवासाने शरीराला व मनाला काही लाभ होतात, पण ते शास्त्रशुद्ध पद्धतीने रोग निवारणार्थ तज्ज्ञ वैद्याचे नियंत्रणाखाली करावयास हवेत. उगाचच उपवास केला तर अशक्तपणा, डोकेदुखी, पित्त इत्यादी शारीरिक पीडा होऊन योग साधना करणे शक्य होत नाही. तसेच जागरण करणे किंवा अति झोप घेणे या दोन्ही गोष्टी योग्य नाहीत. अतिनिद्रा हा तामस गुण आहे. त्याने आळस आणि प्रमाद निर्माण होतात. तर अतिजागरणाने शरीर व मन थकते. ते काही करावयास अनुकूल राहत नाही. मनाला आणि शरीराला उत्साह उरत नाही. म्हणूनच जेवण म्हणजे भोजन, निद्रा, झोप या सर्व गोष्टी निसर्ग नियमानुसारच त्या वेळी आणि अगदी योग्य प्रमाणात करायला हव्यात. तरच शरीर स्वास्थ्य टिकते. तेच योग साधनेचे मूळ आहे. म्हणून ज्ञानदेव सांगतात, अनियतासी सर्वथा योग्यता नाही. जो नियमितपणे वागत नाही त्याची ह्या सर्व गोष्टीसाठी योग्यताच नसते. योग साधकाने कोणत्याही विषयांचे अतिसेवन किंवा संपूर्ण त्याग करू नये. प्रत्येक गोष्ट नियमाने व योग्य प्रमाणातच करायला हवी. विनोबाजी म्हणतात, जीवनात नियमन आणि परिमितता आणायला हवी. वाईट वस्तू पाहू नयेत,
वाईट पुस्तके वाचू नयेत, निंदास्तुती ऐकू नये, सदोष वस्तू म्हणजे दारू, भजी, अति गोड पक्वाने, थोडक्यात राजस तामस आहार नको. परंतु फलाहारासारखा शुद्ध सात्विक आहार तो सुद्धा यथेच्छ करायला नाही पाहिजे. तो आहार सुद्धा परिमितच हवा. नियमित आचरणालाच परिमितता असे म्हणतात. म्हणून भगवंत अर्जुनाला पुढील श्लोकात युक्ताहार विहाराचे महत्त्व सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 17. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगी भवति दुःखः. अर्थ, यथायोग्य आहार विहार करणारा, यथायोग्य कर्म करणारा व योग्य निद्रा घेणारा, योग्य वेळी म्हणजे झोपून उठणारा, अशा साधकाला हा दुःखनाशक योग साधतो. विवरण: योग साधना करणाऱ्या साधकाने आहार विहार कर्म करणे या सर्व गोष्टी योग्य प्रमाणातच करायला हव्यात. खरे तर हे असे वर्तन सर्व लोकांनाच हितकारक आहे, पण साधकाने शरीर व मन स्वास्थ्यासाठी या गोष्टी करायलाच हव्यात. प्रत्येकाने आपल्या शरीराच्या कुवतीप्रमाणे याचे प्रमाण निश्चित करावे. आहार हा सात्विक असावा. मिताहार म्हणजे उत्तम सिद्ध केलेले भोजन. असे भोजन करताना आपल्या पोटाचे 2 भाग करावेत. त्यामध्ये निम्म्या पोटामध्ये अन्न भरावे. उरलेल्या दुसऱ्या भागातील अर्धा भाग पाण्याने भरावा आणि उरलेला भाग वायूसाठी रिकामा ठेवावा. आपल्या भुकेपेक्षा 2 घास कमीच खावेत. आपल्या मराठीत अशी एक म्हण आहे की भुकी तो सुखी, पोटाला तड लागेल इतके भोजन करू नये. तसेच साधकाने राजस तामस आहार घेऊ नये. त्याने सात्विक पचनास सहज सुलभ अशा पदार्थांचे सेवन करावे. म्हणजेच आहारात गहू, तांदूळ, दूध, लोणी, तूप, साखर, सुंठ, मूग, भाज्या वगैरे भोज्य समजाव्यात. असा आहार योग्य प्रमाणात म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे जेवढा गरज आहे तेवढाच घ्यावा. यालाच मिताहार असे म्हणतात. आहारात कडू, तिखट, खारट, तीक्ष्ण, फार उष्ण, फार थंड, तेलकट, मांसाहार, लसूण, कांदा इत्यादी पदार्थ वर्ज्य समजावेत. अतिशाकयुक्त भोजन करू नये. जलपान, शुद्ध जल प्यावे. यामध्ये पावसाचे पाणी सर्वात शुद्ध व उत्तम आहे. पहिला पाऊस पडून गेल्यानंतर पावसाळ्यात जो पाऊस पडतो ते पाणी सर्वात शुद्ध असते. गंगेचे पाणी पण शुद्ध असते. पण असे पाणी मिळाले नाही तर बाष्पीभवनाने पाणी शुद्ध करून घ्यावे. विहार, हिंडणे फिरणे कडक उन्हात रात्री अपरात्री उगाचच हिंडत बसू नये. शरीराला झेपेल एवढेच चालावे. त्या चालण्यात आपल्याला आनंद वाटला पाहिजे. युक्तचेष्टा, प्रत्येकाने आपल्या ताकदीनुसार ठराविक वेळ काम करावे. जीवापाड उगाच कष्ट करू नयेत. त्याच प्रमाणात आपला वेळ आळसात सुद्धा घालवू नये. दिवसभरात ठराविक काम प्रत्येकाने करायलाच हवे. निद्रा, सर्वसाधारण माणसाला 6 ते 7 तास झोप पुरते, परंतु एखाद्याला 8 तास झोपसुद्धा आवश्यक असते. झोपून उठल्यानंतर ताजेतवाने वाटले पाहिजे. शरीर मन प्रसन्न झाले पाहिजे. झोपेचे प्रमाण कमी अधिक असले तरी उगाच आळसात लोळत पडू नये. झोप लागणे व जाग येणे हे निसर्गाचे काम आहे. ते डावलून उगाच रात्रीचे जागरण करू नये. असे निसर्गाविरुद्ध, आपल्या प्रकृतीविरुद्ध म्हणजेच ब्रह्माविरुद्ध वागू नये. निसर्गाला धरून आपला आहार, आचार व कर्म ठेवले तर ब्रह्मप्राप्ती होणे सुलभ जाते. विहार, योग साधन करणाऱ्याने दुष्ट लोकांच्या देशात जाऊ नये. अशांची संगत टाळावी. प्रवास, स्त्री संग करू नये. अग्नीजवळ बसून शेकू नये. उगाच उपवास करू नयेत. शरीराला क्लेश होतील असे शारीरिक कष्टाचे कामसुद्धा करू नये. याप्रमाणे आचरण केले तर दुर्बल माणूससुद्धा अभ्यासाने योगसिद्धी प्राप्त करून घेऊ शकतो.
योग साधनेत अन्न व जलाचे तसेच संगतीचे विशेष महत्त्व सांगितले आहे. कारण मन अन्नमय आहे. शरीरावर व मनावर अन्नाचा सतत परिणामच होत असतो. प्राण हा जलमय आहे. म्हणून या दोन गोष्टी उत्तम असतील तर मन व प्राणाची स्थिती उत्तम राहते. त्यामुळे साधनेत व्यत्यय येत नाही. अन्नाचा परिणाम कसा होतो ह्याच्याबद्दल एक गोष्ट वाचनात आली होती. ती इथे मुद्दाम गंमत म्हणून सांगते, पण ह्यातलं मर्म लक्षात घ्यावं. योग साधनेत पूर्वीचे ऋषींनी खूपच प्रगती केली होती. त्यांचे आहार विहार सर्वच बाबतीत संतुलन असे. एकदा एक ऋषी एका राजाकडे भोजनासाठी गेले होते. राजांनी अगदी सुवर्णपात्रात ऋषींना भोजन वाढले. ऋषींना योग्य असा आहार भोजनासाठी सिद्धसुद्धा केला होता. भोजन झाले, पण ऋषींनी त्या सुवर्णपात्राचा थोडासा भाग तोडून घेतला. म्हणजे ताटाची एक जी कड असते ती तोडून घेतली. पण काय झाले, थोड्याच वेळात त्यांना स्वतःचे हातून झालेली चूक लक्षात आली. ते राजासमोर आले आणि त्यांनी आपली चूक कबूल केली आणि परत विचार केला की असं का झालं. आणि तो विचार त्यांची काही पाठ सोडेना. आणि शेवटी त्यांनी त्या गोष्टीची चौकशीच करायचं ठरवलं. आणि त्यांनी राजाकडे ते धान्य किंवा ते जे काही वस्तू येतात भोजनासाठीच्या त्या नक्की कुठून आल्या होत्या अशा सगळ्याचा शोध घेतला. तेव्हा काही चोर लोकांनी किंवा काही लोकांनी चोरून आणलेले धान्य कर स्वरूपात राजाला दिले होते आणि तेच अन्न शिजवून त्या ऋषींना वाढलेलं असल्यामुळे त्यांच्यावर त्या अन्नाचा असा विपरीत परिणाम झाला. यात थोडीशी अतिशयोक्ती वाटेल, पण इथे परिणाम लक्षात घेतला पाहिजे. अशा गोष्टी सातत्याने जर घडल्या तर त्याचा आपल्या आयुष्यावर निश्चितच दुष्परिणाम होतो. हे सर्वांनी लक्षात घ्यावे. इथे आपण थांबूया. श्लोक 18. यदा विनियते चित्तमात्मन्येवावतिष्ठते निस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. अर्थ, जेव्हा एकाग्र बनलेले चित्त केवळ आत्म्याचेच ठिकाणी स्थिर होते आणि म्हणूनच सर्व विषयांसंबंधी पुरुष निरीच्छ होतो, तेव्हा त्याला युक्त असे म्हणतात. स्ववश केलेले चित्त जेव्हा आत्म्याचे ठिकाणीच दृढ होऊन राहते, तेव्हा सर्व कामनांविषयी इच्छारहित झालेल्या त्या पुरुषाला योगयुक्त असे म्हणतात. विवरण: माणसाचे मन अत्यंत चंचल असते. त्याला नियंत्रित करून स्वाधीन केले तर ते स्थिर होते. योग साधनेत यथायोग्य पद्धतीने केले तर साधकाला पुढील अनुभव येतात. साधकाचे चित्त व विनियत म्हणजे विशेष प्रकारे नियमपूर्वक अनुष्ठानाने स्वाधीन व एकाग्र असल्यामुळे त्याच्या चित्ताला एका ठिकाणी स्थिर राहण्याचा अभ्यास झालेला असतो. सामान्य माणसाचे चित्त चंचल असते, पण योग साधनेत सुयोग्य अभ्यास केल्यास त्याचे चित्ताचा संपूर्ण निरोध होऊन ते स्थिर होते. स्वाभाविकच ते बाह्य विषयोपभोगापासून निवृत्त असते. बाह्य व्यापारापासून निवृत्त झालेले चित्त आतल्या आत स्थिर होते. त्याला आत्मवस्थान असे म्हणतात. अशी स्थिती आपण रोजच गाढ निद्रेत अनुभवतो. निस्पृह सर्व कामेभ्य, सर्व भोगवासनांसंबंधी निरीच्छ झाले की चित्त आत्म्यात स्थिर होते. भोगेच्छा दूर करणे म्हणजे सुखाला आपल्या जवळ आणणे. म्हणूनच योगी निस्पृह निरीच्छ असतो. तो सदा सर्वदा सुखी सुद्धा असतो. स्वतःला योगी म्हणविणाऱ्या लोकांनी स्वतः निरीच्छ आहोत की नाही याचे आत्मपरीक्षण करावे आणि त्या योग्याचे अनुयायांनी त्याचे शिष्यत्व स्वीकारण्याआधी या गोष्टीची खात्री सुद्धा करून घ्यावी, असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 19. यथा दीपो निवातस्थो निंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युञ्जते योगमात्मना. अर्थ, निर्वात जागी ठेवलेला दिवा जसा निश्चल राहतो
तीच उपमा आत्मयोगाचे अनुष्ठान करणाऱ्या स्थिर चित्तयोग्यास दिलेली आहे. विवरण. दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाचे वर्णन करताना ज्ञानदेवांनी अगदी हीच उपमा दिलेली आहे. त्यावेळी स्थितप्रज्ञाचे अंतःकरण कसे स्थिर असते ते ज्ञानदेव सांगतात. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपी योगयुक्त. ओवी 341. वारा नसलेल्या ठिकाणी ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत स्थिर असते, ती किंचित सुद्धा न हलता निवांतपणे तेवत असते, प्रकाशित होते. ऊर्ध्वगती असल्यामुळे ती तेजस्वी असते. ज्याने आपल्या चित्ताचा संयम केलेला आहे, त्या आत्म्याचा योग करणाऱ्या योग्याचे चित्त त्या दिव्याचे वातीप्रमाणे स्थिर राहते. त्याच्या आत्म्याची ज्योत विशेष प्रकाशमान होते. त्याची गती ऊर्ध्व असते. त्याचे तेज वाढते आणि त्याला अद्भुत निजानंद प्राप्त होतो. त्याचे ठिकाणी अशी निश्चल आत्मज्योती प्रकाशत असते. त्याला कोणत्याही प्रकारची विषयाची किंवा भोगेच्छेची काळजीच उरत नाही. त्याला भोगेच्छेची काजळी धरत नाही. योग म्हणजे कर्मयोग असा अर्थ गीतेत बहुतेक ठिकाणी अभिप्रेत आहे आणि भगवंताचेही तसंच सांगणं आहे. पण याशिवाय योग म्हणजे अलौकिक किंवा वाटेल ते करण्याची शक्ती असणारी असाही एक अर्थ आहे. अशी शक्ती भगवान श्रीकृष्णाला प्राप्त होती. तसेच अनेक संतांना सुद्धा ती प्राप्त असते. जसे ज्ञानदेवाने निर्जीव भिंत चालवली, तर पातंजली योगाप्रमाणे चित्त निरोधन करणे, जेणेकरून योग्याचे चित्त आत्म्याशी जोडले जाते. असे झाले तरच ते स्थिर राहू शकते, नाही तर ते सतत अनेक विषयांवर जात राहते. जसे सामान्य माणसाचे चित्त अनेक गोष्टीवर सतत जात असते, ते सतत इकडे तिकडे भटकत असते, कारण ते चंचल असते. ते एका जागी स्थिर राहू शकत नाही. ज्याप्रमाणे वारा आला की दिव्याची ज्योत हलते, ती लहान मोठी होते, ती फडफडते, तसेच माणसाचे चित्त कमी अधिक प्रमाणावर विविध विषयांवर आकर्षित होत राहते. मात्र ते एकदा का स्वस्वरूपी स्थिर झाले की बाह्य विषयांचा त्यावर परिणाम होत नाही. एखादे काठोकाठ भरलेले भांडे जिन्यावरून नेताना त्यातील द्रव पदार्थ सांडू नये एवढाच विचार मनात ठेवून जिन्यावरून जर गेले तर जिन्याचे आजूबाजूला असलेल्या गोष्टींकडे लक्ष जात नाही, कारण ते एकाच गोष्टीवर स्थिर झालेले असते. तसेच योग्याचे चित्त केवळ आत्म्याचे ठिकाणी एकाग्र व्हायला लागते. अशी आत्म्याचे ठिकाणी एकाग्रता साधली तर तो नित्य संतुष्ट राहून बुद्धिगम्य व इंद्रियांना अगोचर असे आत्यंतिक सुख अनुभवतो. तो तेथे स्थिरावला की कितीही मोठे दुःख किंवा सुख अगर प्रलोभन त्याला विचलित करू शकत नाही. असे ध्यान स्थिरावणे महत्त्वाचे असते. ते तसे स्थिरावले की ज्योतीचे किंवा प्रकाशाचे दर्शन होते. तेच आत्मदर्शन म्हणजे स्वरूप दर्शन असे म्हटले जाते. विनोबाजी म्हणतात की चित्त शांत झाले की सर्व सृष्टी मंगलतेने भरलेली दिसते. कल्पनांचे दिव्य तारे हृदयाकाशात चमकू लागतात. दगड, माती, लाकूड यांच्या सर्वच वस्तू माणसाला सुंदर दिसू लागतात. समुद्राचा आवाज त्याच्या लाटा स्वतःचे अस्तित्व विसरायला लावतात. वेदातील ऋषींना जशा या समुद्राच्या लाटा खाऱ्या पाण्याच्या न दिसता त्या तुपाच्या, मधाच्या, दुधाच्या लाटा आहेत असे भासू लागले. आणि तसेच आपल्याला सुद्धा होऊ शकते. आणि म्हणूनच आपल्या पुराणातून क्षीरसमुद्र, घृताचा म्हणजे तुपाचा समुद्र, मधाचा समुद्र अशी वर्णने आढळून येतात. खरे तर चित्ताची व्यग्रता अस्वाभाविक आहे. लहान मुलांप्रमाणे चित्त निर्मळ स्वच्छ असेल तर चित्ताची एकाग्रता सहजच लागते आणि मग मनाची शांती प्राप्त होऊन अंतःकरणात प्रकाशाची ज्योत प्रगट होते, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबू.
श्लोक 20. यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. अर्थ, जेव्हा योगानुष्ठानाने निरुद्ध झालेले चित्त उपरम पावते त्यावेळी अंतःकरणाने आत्म्याला अवलोकन करू लागलेला पुरुष आत्म्याचेच ठिकाणी संतुष्ट होतो. विवरण: ध्यानयोगात मनाला केवळ स्वरूपातच लावावे लागते. ही धारणा उत्पन्न झाली की स्वरूपाशिवाय दुसरी कोणतीही वृत्ती उत्पन्न झाली तरी तिची उपेक्षा करून तिला नष्ट करून मनाचा प्रवाह केवळ स्वरूपाकडेच लावला जातो. यालाच ध्यान असे म्हणतात. ध्यानाचे वेळी साधक स्वतःला ध्यान लावणारा मानून स्वरूपाशी तद्रूप होण्याचे वृत्तीला ध्यान असे म्हणतो आणि स्वरूपाला म्हणजेच आपल्या साध्याला ध्येय मानतो. या स्थितीत तीनही गोष्टी म्हणजे ध्येय, ध्यान, ध्याता वेगवेगळ्या असल्याचे लक्षात असते किंवा त्याचे वेगळेपणाचे ज्ञान असते आणि तोपर्यंतच त्याला ध्यान असे म्हटले जाते. यानंतर साधक ध्यानात स्वतःचे ध्यातापण विसरून ध्यानाचे वृत्तीलाही विसरतो व केवळ ध्येयाचे ठिकाणी जागृत राहतो. यालाच समाधी असे म्हणतात. ही संप्रज्ञात समाधी असते. यावेळी ध्येय व ध्येयाचे नाव व नामीचा संबंध या तिन्ही गोष्टी असतात. यावेळी चित्ताची एकाग्रता साधलेली असते. ज्यावेळी ही नामाची स्मृती न राहता केवळ नामी म्हणजे ध्येयच शिल्लक राहते तेव्हा असंप्रज्ञात समाधी होते. यालाच चित्ताची निरुद्ध अवस्था असे म्हणतात. निरुद्ध अवस्थेची समाधी दोन प्रकारची असते, सबीज आणि निर्बीज. ज्यामध्ये संसाराची सूक्ष्म वासना राहते ती सबीज समाधी. या समाधीपासून सिद्धी प्राप्त होते. सांसारिक दृष्टीने ते ऐश्वर्य असते, पण पारमार्थिक दृष्टीने ते विघ्न असते. या सिद्धींना दुर्लक्षून त्यापासून उपरम म्हणजे निवृत्त झाले की निर्बीज समाधी होते, ज्या अवस्थेला निरुद्धम असे म्हटले जाते. ध्यानात इतर सर्व संबंधाशी विमुख झाल्याने एक विशेष शांती, सुख, समाधान प्राप्त होते. ते सुख संसाराच्या संबंध असेपर्यंत कधीही मिळालेले नसते. इतर कोणत्याही अवस्थेत मिळणाऱ्या सुखापेक्षा हे अलौकिक व विलक्षण असते, कारण त्यावेळी आपण आपल्या स्वरूपात आपलाच अनुभव घेत असतो व संतुष्ट आणि समाधानी होतो. उपरम याचे तात्पर्य असे आहे की संसाराशी काही प्रयोजन राहिलेले नसते, पण चित्ता स्वरूपाला ग्रहण करू शकत नसते, कारण चित्त हे जड आहे. ते चैतन्याला म्हणजे स्वरूपाला ग्रहण करू शकत नाही. पण चित्ताचा उपरम झाला म्हणजे ते निवृत्त झाले की जी बुद्धी आहे ती या सुखाचा अनुभव घेते. अशावेळी योगाचा प्रत्येकच संबंध विच्छेद होतो. येथे अगदी किंचितही दुसरे काही उरत नाही. जे सुख उरते ते अतींद्रिय असते. तेथे केवळ निर्भेळ व अखंड संतोष त्याला प्राप्त होतो. त्याचा अखंडित स्रोत आतल्या आत सुरू होतो. तेथे कसलीही भेसळ नसते. अशी आत्मयोगाची स्थिती प्राप्त झाल्यावर त्याला कोणते अनुभव येतं ते पुढील 3 श्लोकात भगवंतांनी वर्णन केलेले आहे. इथे एक मुद्दाम नमूद करते की ह्या सगळ्या गोष्टींचा ज्यांना स्वतःला अनुभव आहे त्यांनाच ह्याचा अर्थ नीटपणे कळेल. एरवी मी पुस्तकातून मला जे उपलब्ध झालेले शब्दज्ञान आहे ते इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यात काही चूक असू शकते, तर त्याच्यासाठी तज्ज्ञ लोकांनी मला क्षमा करावी. इथे आपण थांबूया. श्लोक 21. सुखमात्यंतिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. अर्थ, ज्या अवस्थेत केवळ बुद्धिगम्य व इंद्रियांना अगोचर असे जे अत्यंत सुख असते त्याचा या साधकाला अनुभव येतो आणि त्या अवस्थेत स्थिर झाल्यामुळे हा योगी
आत्मतत्वापासून केव्हाही ढळत नाही. विवरण: आत्मयोगाची स्थिती प्राप्त झाल्यावर त्या सिद्ध पुरुषाला केवळ अत्यंत उच्च दर्जाचे असे सुख प्राप्त होते. या सुखाचा अनुभव सामान्य माणसांना केव्हाच येऊ शकत नाही, कारण हे सुख अलौकिक, अभौतिक व अनिर्वचनीय असे असते. आपल्याला म्हणजे सामान्य लोकांना इंद्रियांपासून, विविध उपभोग्य पदार्थांपासून सुख मिळत असते, परंतु या योग्याला मिळणारे सुख अतींद्रिय असे आहे. ते बुद्धिग्राह्य सुख केवळ बुद्धीचे द्वाराच अनुभवास येते, कारण ही बुद्धी बाह्य विषयात भटकणारी नसते, तर ती आत्म्याची सहज धर्मचारिणी आहे. ती खाली येऊन विषयामध्ये सुख उपभोगू इच्छित नाही. ती अंतर्मुख राहून आपले काम करीत असते. ज्यावेळी सर्व इंद्रिये आपापल्या विषयातून निवृत्त होतात आणि मग मन स्तब्ध होते. एरवी मात्र ते नेहमीच चंचल असते. ते म्हणजे ते मन आपले जे आहे ते नेहमीच चंचल असते. ते एका विषयावरून दुसऱ्या विषयांवर सततच भटकत राहते. सर्व चित्तवृत्तीचा निरोध होतो. अशा प्रकारे सर्व अधोगती वृत्ती शांत झाल्यावरच ही बुद्धी कार्य करायला लागते व हे आत्यंतिक सुख अनुभवायला तिला मिळते. ते अनंत, अखंड, अपरिमेय आणि अत्यंत अव्यंग असेच असते. मात्र भोगापासून मिळणारे सुख खंडित, अल्प आणि दुःख पर्यवसायी आहे. हे सुख सतत भोगणे आपल्या इंद्रियांना शक्य नसते. त्यांची शक्ती अगदी मर्यादित आहे. त्यामुळे भोग घेताना ती दमून जातात. शिवाय एकाच गोष्टीपासून मिळणारे सुख नेहमीच सारख्या प्रमाणात नसते. त्यात कमी अधिकपणा नेहमीच आपल्याला अनुभवायला येतो. याशिवाय मनाची व शरीराची स्थिती, आजूबाजूचे वातावरण यांचाही परिणाम या सुखावर होत असतो. माणसाचे मन स्वस्थ नसेल, शरीर दमलेले असेल, तर त्याला विश्रांतीच हवी वाटते. अशा वेळी इतर विषय त्याला नको वाटतात. किंवा उन्हाळ्यात थंड हवा, थंड पाणी या गोष्टी सुखाच्या वाटतात. तसा आपल्याला सुखानुभव येत राहतो. पण त्याच गोष्टी हिवाळ्यात आपल्याला नकोशा वाटतात. अशी ही गोष्ट सुख दुःख असे दोन्हीही निर्माण करते. म्हणजे एकाच गोष्टीपासून कधी आपल्याला सुख वाटते, तर कधी आपल्याला त्रास होतो. मात्र आत्म्याद्वारे मिळणारे सुख अखंड असते. ते कधीही कमी किंवा जास्त असे नसते, कारण आत्मा हा अखंड सत्यस्वरूपी आहे. तसेच बुद्धीचे सामर्थ्यसुद्धा अखंडच राहते. म्हणून इंद्रिय भोगातील सुखाचे स्वाभाविक दोष या सुखात राहत नाहीत. हा आनंद प्राप्त झाला म्हणजे याहून दुसरा अधिक आनंद आहे असे त्या साधकाला किंवा त्या योग्याला वाटत नाही. हा आनंद व सुख अगदी निरपेक्ष असा असतो. शिवाय हा आनंद स्वतःमध्येच मिळवायचा असतो. तो कोणाला दाखवता येत नाही. यामुळे या आत्मतत्वापासून योगी ढळत नाही. त्याला कळून चुकते की याचे पुढे इंद्रियजन्य सुख अगदीच क्षुल्लक आहे. अगदी स्त्री पुरुष मिलनातून मिळणारे सुख सामान्य मानवी जीवनात अत्युच्च आहे असे समजले जाते. पण ते सुद्धा या पुढे अगदीच कमी प्रतीचे वाटते आणि त्याचे सुद्धा या योग्याला अजिबात अप्रूप वाटत नाही. योगी तत्वापासून ढळत नाही. याचा अर्थ तो आता तत्वापासून दूर जात नाही. व्यावहारिक गोष्टी तो करीत असला तरी तो तत्वतः चैतन्यापाशीच स्थित असतो. श्रीकृष्ण व राजा जनक ही त्यांची उत्तम उदाहरणे आहेत. अशी स्थिती प्राप्त होणे म्हणजेच संपूर्ण योग साधने. या आत्मतत्वाबद्दल भगवान पुढील श्लोकात सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 22.
यल्लब्ध्वा चापरल्लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. अर्थ, ज्याचा लाभ झाला असता दुसरा कोणताही लाभ त्यापेक्षा अधिक वाटेनासा होतो आणि ज्याचे ठिकाणी पुरुष स्थित झाला असता व्यावहारिक जगातील कोणत्याही मोठ्या दुःखानेही तो त्यापासून कधीही ढळत नाही. विवरण: प्रत्येक मानवाच्या जीवनात एकच ध्यास असतो आणि तो म्हणजे स्वतःचे दुःख कायमचे समाप्त व्हावे आणि आपल्याला सतत सुख मिळावे. सतत सुखाची स्थिती इंद्रियांकडून प्राप्त होणाऱ्या विषय उपभोगात असू शकत नाही. मग हे नित्य सुख कसे प्राप्त होते ते आपण मागील श्लोकात पाहिले आहे. आत्मसुख हे बुद्धिग्राह्य आहे, कारण ते ज्ञानाने प्राप्त होते. अत्युच्च स्थितीत ते बुद्धीला मागे सारते. असे सुख प्राप्त झाले असता योग्याची स्थिती कशी होते ते या श्लोकात भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. यल्लब्ध्वा चापरल्लाभं मन्यते नाधिकं ततः. माणसाला सद्यस्थितीत जे सुख प्राप्त असते त्याहून तो नेहमीच अधिक सुखाची इच्छा करीत राहतो. निद्रा, आळस, प्रमाद यांचे सुख तामस असते. ते सतत प्राप्त झाले तर माणसाला त्याचा कंटाळा यायला लागतो आणि तो इतर विषयजन्य सुख कशापासून प्राप्त होईल याचा शोध घेत राहतो. मग तो राजस सुखाकडे वळतो. यामध्ये काहीतरी करून लोकांकडून आपल्याला चांगले म्हणवून घेणे, यश, कीर्ती, प्रसिद्धी इत्यादी गोष्टी प्राप्त होतील असा विचार करायला लागतो. पण असे प्राप्त ते सुख झाले तर त्यानंतर मात्र त्याला त्यापेक्षा जास्त सुखाची गरज वाटू लागते आणि मग तो या आत्म्याच्या आत्यंतिक सुखाकडे धाव घेतो. एकदा का ते प्राप्त झाले की त्या स्थितीतून मग मात्र तो विचलित होत नाही, कारण यापेक्षा दुसरे काही चांगले नसते. ते सर्वश्रेष्ठ परमोच्च असे सुख असते. तिथे चित्तवृत्तीच्या लहरीच उठत नाहीत. विषयांचा संबंधही शिल्लक राहत नाही. मग आनंदाचे डोहात तो निरंतर आनंदाने डुंबत राहतो. तिथे आनंदाच्या लहरी नित्य उठत असतात. त्याला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचे स्मरण उरत नाही. अशी स्थिती प्राप्त झालेला तो योगी कोणत्याही गोष्टीमुळे विचलित सुद्धा होत नाही. यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. माणूस विचलित होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माणसावर येणारी संकटे, त्यापासून भोगावे लागणारे दुःख, त्रास आणि खरे तर आयुष्यात सुख दुःख येतच असते. पण योगी आत्मस्थितीत स्थिर असल्याने तो विषय सुखाची हाव करत नाही आणि त्याचे मागे सुद्धा तो जात नाही. तसाच तो येणाऱ्या डोंगरा एवढ्या दुःखालाही कधी घाबरत नाही. मग मेरूपासूनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो पा पडी भरे चित्त न दटे, असे ज्ञानदेव या योग्याचे वर्णन करतात. असा हा योगी, त्याला कितीही शारीरिक पीडा झाली तरी तो तत्वापासून विचलित होत नाही. आपल्याला जर उदाहरणं द्यायचीच झाली तर आपल्याला ती सगळ्यांना माहिती पण आहेत. इथे फक्त आठवण करून द्यायचं काम मी करत असते. तर आपले संभाजीराजे, स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा वशिष्ठ ऋषी, दधीची असे अनेक उदाहरणे आपल्याला माहीत आहेत. त्यांचे देहदुःख खरोखरच डोंगरा एवढे होते. यांचे प्रमाणेच अनेक स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक, समाजसुधारक हे अशा प्रकारचे दुःख भोगताना किंवा त्रास भोगताना आपल्या तत्वापासून कधीसुद्धा ढळले नाहीत. त्यांनी मानसिक, शारीरिक अशा सर्व प्रकारचे त्रास आणि दुःख सोसलेले आपल्याला माहीत आहे. या लोकांना कोणत्याच गोष्टीचा लोभ नसतो. त्यांना विषयापासून मिळणारे ते सुख नेहमीच तुच्छ वाटत होते आणि त्यांनी त्याकडे सहज पाठसुद्धा फिरवली होती आणि त्यामुळेच खायची भ्रांत असलेल्या तुकोबांना महाराजांनी पाठवलेला नजराणा विचलित करू शकला नाही किंवा
तुकोबांचीच एक गोष्ट आहे की ते एका शेतात राखण करत असतात आणि त्या वर्षी त्या शेतकऱ्याला इतकं धान्य मिळतं की त्यांनी ठरलेल्या त्यांच्या वाटणीपेक्षा कितीतरी जास्त धान्याची पोती तुकोबांच्या घरात आणून टाकली. पण हे तुकोबा त्यांनी ते जे अतिरिक्त धान्य आलं होतं ते गावातल्या सर्व गोरगरिबांना लुटायला सांगितलं आणि त्या लोकांनी तर त्यांच्या घरातलं होतं नव्हतं ते पण सगळं लुटून नेलं. तर असे हे तुकोबा ह्यांना काही असल्या सुखाची फारशी काही पडलेली नव्हती. तर आपल्याला समर्थांची आणि महाराजांची गोष्ट माहिती आहे की समर्थांचे झोळीत ते भिक्षा मागायला आलेले असताना शिवाजी राजांनी संपूर्ण राज्यच एका कागदावर लिहून त्यांच्या झोळीत टाकले आणि समर्थांनी मात्र ते शिवबांना तसेच्या तसे परत केले. असे हे मेरूप्रमाणे अविचल राहणारे तत्वनिष्ठ लोक विवेकानंद होते. अगदी अलीकडच्या काळातील विवेकानंदांचे उदाहरणसुद्धा आपल्याला माहितीच आहे की एका सुंदर तरुणीने त्यांना लग्नाबद्दल विचारले. तर त्याचं कारण तिने जेव्हा त्यांना सांगितलं तर तेव्हा ते म्हणाले की एवढं सगळे व्याप करण्यापेक्षा तुम्हीच माझ्या आई आहात आणि आजपासून मी तुमचा मुलगा आहे असं मानायला तुम्हाला काही हरकत नाही. तर असे हे ज्यांना आत्मसुखाचा लाभ झाला ते तत्वनिष्ठ लोक कोणत्याही प्रसंगात स्थिरच राहतात. असे हे आत्मसुख प्राप्त करण्याचा साधकाने प्रयत्न करावा. ते कशाने प्राप्त होईल तेही भगवंत पुढील श्लोकात अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.